इथे पण आपल्याला समच फाइंड करायचे 3, 0.3, 0.33, 0.333 अशा पद्धतीने. ही जर आपण जी पी आहे का चेक केलं तर ही जी पी नाही आहे, सध्या ही जी पी नाही आहे. कारण यांच्या दोघांमधला, या दोघांमधला किंवा पुढचा नंबर यांच्यातला कुठलाही रेशो सेम राहत नाही, म्हणून ही जी पी नाही आहे हे नक्की. सो पहिल्यांदा आपण इथे लिहिणार वी हॅव. तुम्ही आधी काही लिहू नका, नीट लक्ष द्या, समजून घ्या. वी हॅव 0.3 प्लस 0.33 प्लस 0.333 प्लस तसंच 0. अँड सो ऑन असं एन पर्यंत आपल्याला टर्मची बेरीज करायची. ओके, सो इज इक्वल टू पहिल्यांदा 3 कॉमन घ्यायचे, तर इथे 0.1 मग प्लस यातनं 3 गेले म्हणजे 3ने जर भागलं तर 0.11 राहील. इथे पण 3 कॉमन घेतले तर 0.111 प्लस अँड सो ऑन अप टू nth टर्म. ठीक आहे, अशा पद्धतीने ते कॉमन घेतलं जाईल. 9ने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं आहे. सो 3 × 9 न्यूमरेटरला तसंच डिनॉमिनेटरला पण. म्हणजे थोडक्यात आपण मोठा काही चेंज केलाच नाही, आपण प्रॉब्लेम बदललेला नाही, फक्त थोडीशी ॲडजस्टमेंट करून घेतली जेणेकरून ते जी पीमध्ये येऊ शकतील. ओके, इज इक्वल टू पुढे. तर हे 3/9 न्यूमरेटरवरचा 3 आणि डिनॉमिनेटरमधला 9 हे बाहेरच ठेवायचं आहे. हा जो 9 आहे इथे वरती न्यूमरेटरला, तो आतमध्ये मल्टिप्लाय करायचा सेम कालसारखंच, फक्त इथे 0.9 होईल, इथे 0.99 होईल, इथे 0.999 होईल प्लस अँड सो ऑन टिल nth टर्म. सो आता यांची फोड कशी करून लिहायची बघा. 3/9ला आपण 1/3 लिहू शकतो. इथे डिव्हिजन होऊ शकेल, कॅन्सलेशन होऊ शकेल. 3 एके 3, 3 त्रिक 9 हे एवढं करू शकता तुम्ही. पुढे आतमध्ये आता कसं राहणार, तर ह्याची फोड करून लिहायची 0.9ची. ती कशी लिहिली जाते बघा. 1 - 0.1, 1 मधनं जर 0.1 वजा केला तर 0.9 येतं. तसं इथे पण 1 मधनंच वजा करायचं आहे, फक्त 1 - 0.01. किती डिजिट्स आहेत बघा, 2 आहेत, तर तुम्हाला इथे पण 2 डिजिट ॲडजस्ट करायचे आहेत. फक्त एकच वजा झालेला आहे 1, फक्त तो किती 0.1, 0.01. पुढे प्लस तसंच आता याच्यातनं 1 - 3 आहेत म्हणजे 2 0, 0.00 आणि मग 1. पुढचं असेल तर 4 असतील 9 म्हणजे 0.0001 असं वजा करायचं टिल nth टर्म. याच्यातले 2 ग्रुप्स कसे करायचे ते बघा. 1/3 इंटू ब्रॅकेट. हे जे सगळे पहिले अंक आहेत, पहिले म्हणजे प्रत्येक ब्रॅकेटमधला पहिला 1 1 1, तसं प्रत्येक पुढच्या ब्रॅकेटमध्ये 1 1 1 पहिले अंक असणार आहेत, त्यांचा एक ग्रुप केला. 1 + 1 + 1 प्लस अँड सो. आणि बाकीचे जे आहेत हे 0.1 0.01 0.001 हे जे दुसरे अंक आहेत, प्रत्येक ब्रॅकेटमधला दुसरा अंक, हे त्यांचा एक ग्रुप करायचा. 0.1 0.01 0.001 अँड सो ऑन. आता यांच्यामध्ये चिन्ह काय, तर इथे मायनस आहे मायनस आहे मायनस आहे असं प्रत्येक टर्ममध्ये मायनस असणार. ते जर कॉमन घेतलं तर सगळे पॉझिटिव्ह होतील आतमध्ये, कारण प्रत्येकाला हे मायनस मिळणारच आहे, पण आपण ब्रॅकेट टाकल्यामुळे आणि मायनस बाहेर घेतल्यामुळे सगळे पॉझिटिव्ह झाले. 1 1 1 आधी आलेत आणि जी पी इकडे दिसते. सो 1/3 1 1 1 1 1 असे एक ॲड करत करत कुठपर्यंत जाणार, n टर्म्सपर्यंत जाणार. म्हणजे ह्या सगळ्यांची बेरीजचं उत्तर येईल n मध्ये हे मायनस साईन. आणि ही जी आहेत, हे जे नंबर आहेत हे जी पीमध्ये आहेत. कसे काय जी पीमध्ये आहेत ते मी तुम्हाला करून दाखवतो. 0.1 म्हणजेच 1/10, कारण दशांश डेसिमल पॉईंट नंतर एक अंक आहे. 0.01 म्हणजे 1/100, बिकॉज डेसिमल पॉईंट नंतर 2 डिजिट्स आहेत, याचा अर्थ इथे 2 0 आहेत. इथे येणार 1/1000, कारण डेसिमल पॉईंट नंतर 3 डिजिट्स आहेत म्हणजे खाली 3 शून्य असणार. असं पुढे पुढे पुढे. यांचा जर रेशो घेऊन बघितलात 1/100 डिवायडेड बाय 1/10, तर 10 एके 10, 10 10 100, 1 ला 1 कॅन्सल म्हणजे 1/10 उत्तर आलं. ओके, आता या दोघांचं करून बघूया. 1 डिवायडेड बाय 1000 डिवायडेड बाय 1 डिवायडेड बाय 100, 2 शून्य कॅन्सल झाले, 1 ला 1 गेला म्हणजे इथे 10 उरले, दॅट इज 1/10.
मगाशी पण उत्तर 1/10 आलं, आता पण 1/10 येतं, म्हणजे आता रेशो कॉमन येतोय. सो ही GP आहे हे नक्की. मग आता 1/10 हा कॉमन रेशो येतो हे माझ्या लक्षात आलं, आत्ताच कॅल्क्युलेट करून बघितलं तर 1/10 हा कॉमन रेशो आहे. 1/10 हा कॉमन रेशो आहे म्हणजे 0.1. 0.1 म्हणजे 1पेक्षा कमी. याचा अर्थ ही बेरीज करताना 1पेक्षा कमीसाठी असणारा फॉर्म्युला a इंटू ब्रॅकेट 1 मायनस r⁻n/1 - r हा वापरायला लागेल. मग आता a म्हणजे पहिली टर्म 0.1, सो इथे मी लिहितो 0.1 ओके इंटू ब्रॅकेट 1 मायनस r पण आहे 0.1, आत्ताच आपण कॅल्क्युलेट करून बघितलं 1/10 आला होता कॉमन रेशो म्हणजेच 0.1. सो 0.1 रेज टू n अपॉन 1 मायनस 0.1 हे आपलं उत्तर झालं. हे फायनल उत्तर आहे. एवढंच लिहिलं तरी पूर्ण मार्क मिळू शकतात. फक्त आपण आणखी नेक्स्ट स्टेप करू शकतो, तेवढी आपण करूया. सो इज इक्वल टू 1/3 इंटू ब्रॅकेट n मायनस 0.1 इंटू ब्रॅकेट 1 मायनस 0.1 रेज टू n. हे आपण काहीच नाही करू शकत, पण आपण हे सिम्प्लिफाय करू शकतो. 1 मायनस 0.1 इथे बघा लिहिलं आहे. 1 मायनस 0.1 म्हणजेच किती? 0.9. ओके, कॅल्क्युलेशन्स ही जमली पाहिजेत. n हा तसाच राहील मायनस 0.1 डिवायडेड बाय 0.9 इंटू ब्रॅकेट 1 मायनस 0.1 रेज टू n असं दिसेल. पण माझं म्हणणं आहे की 1/9 पण आपण हे लिहू शकतो. 1 डिवायडेड बाय 9 का असं लिहू शकतो? बिकॉज 0.1 म्हणजे काय तर 1/10. 0.9 म्हणजे काय तर 9/10. 10ला 10 कॅन्सल झाले तर 1/9 उत्तर राहील. कारण याच्यात दोन्ही नंबर्समध्ये न्यूमरेटरला पण आणि डिनॉमिनेटरला पण डेसिमल पॉईंट नंतर एकच डिजिट आहे. इकडे पण एक, इकडे पण एक. त्यामुळे हे कॅन्सल करून आपण फक्त डेसिमल्स कॅन्सल करून आपण फक्त 1/9 असं लिहू शकतो. हे जास्त करेक्ट राहील. हे तुमचं फायनल उत्तर झालं. त्याने विचारलेल्या समची आपण म्हणजे त्याने विचारलेल्या सिक्वेन्सचा आपण सम काढून टाकली n टर्म्सपर्यंत. इथे nची व्हॅल्यू टाकली. तुम्हाला जेवढ्या टर्म्स हव्या तेवढी तुम्ही बेरीज काढू शकता. आपल्याला हे एवढंच लिहायचं आहे. मी पण सुरुवात करतो पहिला प्रॉब्लेम. सो वी हॅव 0.4 plus 0.44 plus 0.444 plus and so on. Then first step is to take common 4 from every term. So इथे येईल 0.1 0.11 मग इथे येईल 0.111 plus and so on. Then 9 ने न्यूमरेटरला पण मल्टिप्लाय करायचं, डिनॉमिनेटरला पण मल्टिप्लाय करायचं. 0.1 plus 0.11 plus 0.111 plus and so on till nth term. मग 4/9 तसंच ठेवायचं बाहेर. हा जो न्यूमरेटर मधला 9 आहे तो प्रत्येकाला मल्टिप्लाय करायचा. म्हणजे इथे होईल 0.9 0.99 0.999 प्लस अँड सो ऑन. एवढं आपलं काम पूर्ण झालं. देन नेक्स्ट स्टेप हे 0.9 0.99 यांना फोडून लिहायचं. सो 4 डिवायडेड बाय 9 इंटू ब्रॅकेट 1 मायनस 0.1 म्हणजे 0.9 प्लस 1 मायनस 0.01 म्हणजे 0.99 पुढे प्लस 1 मायनस 0.001 म्हणजे 0.999 ओके प्लस अँड सो. म्हणजे पहिले अंक आहेत 1 सगळे त्यांना एकत्र करायचं, त्यांचा एक ग्रुप बनवायचा. सो 1 प्लस 1 प्लस 1 अँड सो ऑन असे ते एकत्र येतील सगळे पहिले. देन मायनस 0.1 मायनस 0.01 मायनस 0.001 सगळे निगेटिव्ह आले. त्यातलं मायनस साईन कॉमन घेतो म्हणजे सगळे पॉझिटिव्ह होतील. 0.1 प्लस 0.01 प्लस 0.001 प्लस अँड सो ऑन. ओके, सो ही पण GP आहे, ही GP आहे. हे 11111 तर काय सगळ्यांची बेरीज nच येणार आहे. सो 4/9 इंटू ब्रॅकेट n 1 प्लस 1 प्लस 1 असं n टाइम्स आहे त्यामुळे यांची बेरीज n येईल. मध्ये मायनस. अशी जेव्हा GP असेल, ही GP आहे 0.1 0.01 0.001 म्हणजे 1/10 1/100
1/1000 ही जी पीज आहे आणि त्यांच्यातला कॉमन रेशो आहे 1/10. 1/10 म्हणजे 0.1 हा कॉमन रेशो आणि फर्स्ट टर्म पण 0.1च आहे. ठीक आहे, सो ते लक्षात ठेवा. ते इथे काही लिहायची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला वापरायचा. ए म्हणजेच 0.1 इंटू ब्रॅकेट 1 मायनस आर म्हणजेच 0.1 रेस टू एन अपॉन 1 मायनस आर म्हणजे 1 मायनस 0.1. सो इज इक्वल टू 4/9 इंटू ब्रॅकेट एन मायनस 0.1 ठीक आहे इंटू ब्रॅकेट 1 मायनस 0.1 ब्रॅकेट रेस टू एन डिवायडेड बाय 1 मायनस 0.1 म्हणजे 0.9. So your final step is 4/9 into bracket n minus 0.1 divided by 0.9 म्हणजेच 1/9 लिहू शकता. डेसिमल पॉईंट नंतर दोघांच्या मध्येही एक एक डिजिट आहे, त्यामुळे डेसिमल पॉईंट तुम्ही उडवू शकता आणि फक्त इथे न्यूमरेटरच राहील 1 मायनस 0.1 रेस टू एन. ब्रॅकेट कम्प्लीट. दिस इज युअर फायनल सोल्युशन. लिहून टाका. दुसऱ्याचं सोल्युशन इथे फक्त 7 येणार आहे 4च्या ऐवजी, बाकी सगळं आतलं सेमच असणार आहे. सो तुम्हाला उत्तर पण लक्षात येतील, डायरेक्ट लिहिता येऊ शकतं. 7 इकडे 7/9 फक्त राहणार, बाकी आतलं सेमच राहणार आहे. सो तो पण आत्ताच लगेच करून टाका. पहिला प्रॉब्लेम मी करून दाखवतो. तुम्ही पहिल्याला म्हणणार वी हॅव 0.5 0.05 0.005 डॉट डॉट डॉट. हा सिक्वेन्स आहे. आधी हा जी पी आहे काय ते आपल्याला बघायला लागेल. इथे कुठे म्हटलेलं नाही आहे जी पी आहे म्हणून. मग आधी आपण हा चेक करूया वेदर इट इज जी पी ऑर नॉट. आपल्याला असं लक्षात येईल 0.05 हा नंबर, त्याला डिवायडेड बाय इकडचा करूया, दॅट इज 0.5. 0.05 म्हणजे किती? 5/100, कारण डेसिमल पॉईंट नंतर 2 डिजिट्स आहेत. 0.5 म्हणजे 5/10 बिकॉज डेसिमल पॉईंट नंतर 1 डिजिट आहे. तर 5ला 5 कॅन्सल होईल, 10×10 10×10 म्हणजे 1/10 हा रेशो आला. आता ह्या जोडीला पण तोच येतो काय ते बघूया. तर 0.005 म्हणजेच 5 डिवायडेड बाय 1000 आणि 0.05 म्हणजे 5 डिवायडेड बाय 100. सो हे गेले, इथे गेले, 5ला 5 गेले, परत 1/10 आलं. 1/10 म्हणजे 0.1. मगाशी पण तेवढंच आलं होतं, आता पण तेवढंच आलं आहे. सो याचा अर्थ की दोन्ही मध्ये रेशो, या दोन्ही जोड्यांमध्ये रेशो सेम राहतो आहे, त्यामुळे हे जी पी आहे हे नक्की. मग आता आपण ते जी पी जर असेल तर आपल्याला फर्स्ट टर्म मिळालीच आहे, कॉमन रेशो पण मिळालेला आहे. डायरेक्ट फॉर्म्युला यूज केला की काम संपलं. ओके, उगाचच काही कॉमन घ्यायची गरज नाही. जी पी आहे ऑलरेडी. जी पी कधी नसते? 5, 5, 5, 5, 5, 5 असे जर असतील तर जी पी नसते, मग ती कन्वर्ट करायला लागते. पण 0.5, 0.05, 0.005 म्हणजे मगाशी कसं येत होतं 0.1, 0.01, 0.001. इथे आपण डायरेक्ट जी पीचाच फॉर्म्युला यूज केला. सेम इथेच पण तेच करायचं. सो पहिल्या प्रॉब्लेमसाठी तुम्ही पहिल्यांदा काय लिहिणार बघा. वी हॅव this sequence 0.5, 0.05, 0.005 and so. ठीक आहे. सो पुढचा पार्ट आपण असं लिहिणार की फर्स्ट टर्म इज इक्वल टू ए इज इक्वल टू 0.5. कॉमन रेशो आधी आपण कॉमन रेशो वगैरे नको लिहू, आधी आपल्याला कमेंट करायचे वेदर इट इज जी पी ऑर नॉट. सो आपण आधी असं लिहू कन्सिडरिंग 0.05 डिवायडेड बाय 0.5 म्हणजेच 5 डिवायडेड बाय 100 डिवायडेड बाय 5/10. सो हे कॅन्सल झाले, उत्तर आलं 1/10 म्हणजेच 0.1. देन दुसरी जोडी कन्सिडर करायची 0.005 अपॉन 0.05. 5 डिवायडेड बाय 1000 डिवायडेड बाय 5/100 म्हणजे परत 2 शून्य उडाली, 5ला 5 उडाला म्हणजे 1/10 उत्तर आलं म्हणजे 0.1.
सो आता आपण म्हणू शकतो सिन्स द कॉमन रेशो अदर वेळेला कॉमन आहे r इज इक्वल टू 0.1 द गिवन सिक्वेन्स इज GP. आता आपण करूया देअरफॉर सम फाइंड करायचे ना, सम ऑफ n टर्म्स. देअरफॉर काही देअरफॉर नको लिहूया आधी. हिअर r इज लेस दॅन 1. 1 पेक्षा r ची व्हॅल्यू लहान आहे, 0.1 आहे म्हणजे 1 पेक्षा लहान. सो सिन्स r इज लेस दॅन 1, सम ऑफ फर्स्ट n टर्म्स इज इक्वल टू a 1 मायनस r रेज टू n अपॉन 1 मायनस r. हा फॉर्म्युला वापरला जातो. मग सम n टर्म्सचीच फाइंड करायचे. a म्हणजे पहिली टर्म इथे दिसते 0.5 ती लिहिली. देन 1 मायनस r म्हणजेच आत्ता काढलेला आपण 0.1 रेज टू n अपॉन 1 मायनस r म्हणजेच परत 0.1. सो Sn इज इक्वल टू 0.5 इंटू ब्रॅकेट 1 मायनस 0.1 ब्रॅकेट रेज टू n डिवायडेड बाय 1 मायनस 0.1 म्हणजेच 0.9. हे मग सारखंच करू शकता. इथे डेसिमल पॉईंट नंतर एक डिजिट आहे, इथे पण डेसिमल पॉईंट नंतर एक डिजिट आहे. फॉरगेट अबाउट डेसिमल पॉईंट. 5/9 इंटू हा ब्रॅकेट न्यूमरेटरवाला 1 मायनस 0.1 रेज टू n ब्रॅकेट कम्प्लीट. बस एवढं उत्तर लिहिलं की तुम्हाला सम मिळाली. हा एक मी सोडवून दाखवला, बाकी सगळं सेम. दुसरा प्रॉब्लेम तुम्ही सोडवून टाका लगेच, मग आपण पुढे जाऊ.